नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपला आजचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे आणि तुम्हाला मी ना आज पहिला आपला ब्लॉग पण सुरू करणार आहे ना, तर तुम्हाला आपण पहिलं ना ही आपल्या परीची तुम्हाला माहिती देणार. ही आपली परी ना ऑटोमॅटिक परी आहे. तर ऑटोमॅटिक आपण परी कशी चालवतो ना ते तुम्हाला पण माहिती देणार आणि ऑटोमॅटिक गाडी कशी असते ते पण तुम्हाला आपण दाखवणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि जाऊन मी आता परीमध्ये बसतो, म्हणजे आपण गाडीमध्ये बसतो आणि तुम्हाला दाखवतो ऑटोमॅटिक गाडीचं सिस्टम कशी असतात. तर चला आपण जाऊया आता डायरेक्ट परीच्या आतमध्ये. तर बघा आता मी आलो आहे गाडीमध्ये, तर तुम्हाला दाखवतो गाडीची सिस्टम कशी असते करून ती. तर बघा ही आपली आहे चावी. आता बोले त्याला चावी म्हणजे अशी कशी चावी ही, तर ही ऑटोमॅटिकची चावी गाडीची आहे. तर ह्याला चावीची गरज लागत नाही ऑटोमॅटिकला. इथं असं एक बटन असतं बघा, हे बघा इथं लिहिलं असतं इंजिन स्टार्ट आणि स्टॉप. म्हणजे आपल्याला चालू करायला पण आपल्याला हेच दाबायचं आहे आणि स्टॉप करायला पण आपल्याला हेच दाबायचं आहे. तर चला पहिला आपण आपलं चालू करूया, म्हणजे आपली गाडी चालू होईल. बघा हे बघा, तर आपल्याला आपण चावी आपण लावलीच नाही, आपण चावी लावलीच नाही आहे आणि आपण गाडी स्टार्ट केली आणि आपली ही गाडी आहे ऑटोमॅटिक. तर तुम्ही मॅन्युअल तुम्ही गाडी बघितली असेल, त्याला घेर असतात, तर इथं लिहिलेलं असतं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर, रिव्हर्स म्हणजे 5. तर हे बघा कसं ही सिस्टम कशी बघा. ही पी म्हणजे ना आता माझी गाडी उभी आहे ना ही पार्किंगमध्ये, तर ही पी आहे. आणि आर म्हणजे ना ही गाडी आपली मागे जाणार. बघा असं आपण केलं ना, तर आता माझ्याकडे कॅमेरा गाडीमध्ये, तर बघा ही माझी गाडी ना मागे जाणार, ही गाडी ना माझी मागे जाणार. आणि हा एन म्हणजे न्यूट्रल आहे. तर समजा आपण आता कुठे आपण सिग्नलला थांबलो, आपण तर सिग्नलला थांबलो ना, तर आपल्याला अशी गाडी न्यूट्रल करायची आहे. आणि असंच आपण आणि आपला हँड ब्रेक आपण खेचायचा आणि आपण हे पाय आहे ना, आपण हा पाय ना आपला काढायचा, म्हणजे आपल्याला कसं थोडा आराम भेटतो ट्रॅफिकमध्ये. आणि परत आपली जी ही डी आहे बघा, ही डी म्हणजे आपली गाडी सुरू होणार पुढे पुढे जायला. आणि तुम्ही किती पण पळवा, कारण हा तुमचा डी म्हणजे लास्ट आहे. आपण पाहिलं असेल 5 गिअर म्हणजे आपण किती पण स्पीड पिडवा असं असतं नॉर्मल गाडीमध्ये, मॅन्युअलमध्ये. आणि हे ऑटोमॅटिकमध्ये ना ह्या डीवरती तुम्ही किती पण गाडी पळवा. तर हे ऑटोमॅटिकचं आहे. आणि मला बंद करायचं असेल ना, तर मला परत हेच दाबा लागणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो बघा. आता ही माझी गाडी आता ही बंद होईल. हे बघा झाली बंद आपली गाडी. आणि आपली बघा चावी इथं समोरच आहे, आपण चावी लावली नाही. तर ऑटोमॅटिक हे असतं. आणि तुम्हाला दुसरं दाखवतो एक ऑटोमॅटिकचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय माहिती काय, कारण ही जी गाडी आहे ना ऑटोमॅटिक, हे तुम्हाला फक्त एकाच पायावरती तुम्हाला हँडल करायचं आहे, म्हणजे कंट्रोल करायचं आहे. ते दाखवतो तुम्हाला आता कसं हँडल करायचं. चला आपण आता दाखवूया आपण ते एका पायावरती आपण कसं गाडी आपण पूर्ण चालवायची आणि एका पायाला आपण आराम द्यायचा. बघा तुम्ही नॉर्मल गाडीला बघायचं ना मॅन्युअलला, तर 3 असतात. हा असतो एक्सलेटर, हा असतो ब्रेक आणि इथं असतं क्लच. म्हणजे क्लच म्हणजे कसं तुम्ही दाबा म्हणजे गिअर चेंज करताना ते असं दाबा तुम्हाला लागत असतं ती गाडी. आणि हा तुमचा ब्रेक आणि हा एक्सलेटर म्हणजे तुम्ही गाडी किती पण पाहू शकतात. आणि ह्या ब्रेक म्हणजे तुम्हाला गाडी कंट्रोल करायची आहे. तर तुम्हाला गाडी कंट्रोल करायची आहे. आणि हे फक्त तुम्हाला एका पायाने तुम्हाला करायचं बघा. हे असं 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 आणि हा पाय तुमचा असा साईडला ठेवायचा. तुम्हाला दोन्ही पाय असे नाही करायचे आहे, तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार. तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार, तुमचा पुढे ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. म्हणून हा पाय आपल्या एका साईडला ठेवायचा असा. आणि हे आपण फक्त एकानेच करायचं बघा, कंट्रोल करू नये. हे तुम्हाला कंट्रोल म्हणजे तुम्हाला गाडी पळवायची आणि गाडी तुम्हाला कंट्रोल करायची, तुम्हाला ब्रेक तुम्हाला दाबायचा आहे. तर ऑटोमॅटिकमध्ये हे सिस्टम असतात आणि खूप सारे सिस्टम असतात. म्हणजे तुमच्या विंडो ऑटोमॅटिक होतात. तुम्हाला बघा वरती पण बघा माझं आहे, बघा हे काचेचं आहे, म्हणजे आपल्याला वाटलं आपण काच पण आपण खोलू शकतो. तर माझी परी म्हणजे गाडी आहे नाही, ही पूर्ण ऑटोमॅटिक आहे. तर बोलत चला तुम्हाला दुसरं काय नवीन दाखवूया आपल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला मी दाखवलं आहे ऑटोमॅटिकचं. आणि नॉर्मल गाडीला कसं एकदम सिम्पल असतं एकदम करून आहे त्याला, म्हणजे त्याला एक हेर नाही तर असतात लिहिलेले असतात सर्व, तसं याला काहीच नाही आहे. आणि आपले चार्जिंग वायर आहे याच्यामध्ये मस्तपैकी गाणी ऐकायला. ही तारपत्रे लावली आहे ना, ही तारपत्रे लावली आहे. ह्यांच्या साहेबाच्या घरी ना वेल्डिंगचं काम चालू आहे. तर इथं पडला आता होल त्या वेल्डिंगने, म्हणून या लोकांची चर्चा चालू होती. म्हणून यांची चर्चा झाली, कारण आता नवीनच लावलेलं आहे.
हे नवीनच काम चालू आहे बघा, तिथं लावायचं बाकी आहे. ते लोक या ड्रायव्हरला वरडत आहे बघा. आता आम्हाला आली चाय पियाला. आता आम्ही सगळे चाय पित आहे. बघा मला केवढी चाय ठेवली बघा, बघा मला केवढी चाय ठेवली बघा पियाला. तो मेरे को इतना ही चाय रखा. हाँ या इटू फॅमिली तुम्ही पण चाय पियाला. ही आमची संध्याकाळची चाय आहे 4 वाजताची. अरे ले ले पी ले, अरे पी ले रे पी ले. यादव जी को दो यार, यादव जी को दो, यादव जी का माल नाही. हे आज आलेलं आहे जू सर्कलला. आणि जू सर्कल जवळ आहे ना हॉस्पिटल आहे बघा. हॉस्पिटल आहे ना क्रिटिकल एशिया हॉस्पिटल. हा खूप फेमस हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. हा हॉस्पिटल प्रायव्हेट आहे पण हा अंधेरीला याचा हॉस्पिटलचं नाव खूप मोठं आहे. हे बघा खूप नाव मोठं याचं आहे. आणि त्यासमोरच मी उभा आहे कारण आपण आता इथं आलेले आपल्या मॅडमला घेऊन एका ठिकाणी. बाजूला मॅडम माझी गेलेली आहे तर आपण घेऊन आलेलो. तो बोलत चला आता आपला इकडचा पण आता एक व्हिडिओ काढूया आपण. आणि हे नाव खूप हॉस्पिटलना फेमस आहे हा. आणि बघा 24 हॉर्स म्हणजे 24 तास चालू असतो हा तास. आणि हा प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट आहे बघा, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. आणि इथं आहे मेट्रोचं ब्रिज काम चालू आहे बघा. आता 10:30 वाजायला आलेले आहे आणि अजून मी त्याच ठिकाणी आहे बघा जिथं आपण 7 वाजता आलेलो. जिथं मी 7 वाजता आलेलो अजून मी तिथंच उभा आहे, त्या जागेवर उभा आहे. आणि आता वाजते बघा किती 10:30. कारण आमच्या ड्रायव्हर लोकांचा ना सकाळी यायचा टायमिंग फिक्स असतो पण आमचा जायचा टायमिंग फिक्स नसतो. पाहिलं 10:30 वाजल्याने मी इथंच उभा आहे. आणि तुम्हाला मी समोर लोकेशन पण दाखवलं मी जे अजून पण तिथंच उभा आहे. मी इथं 7 वाजता आलो. खरंच आमच्या ड्रायव्हर लोकांचा ना सकाळी यायचा टायमिंग फिक्स असतो पण आमचा जायचा टायमिंग कधीच फिक्स नसतो. कारण ड्रायव्हर लोकांना लेट होतो. आणि खरंच आमच्या ना घरचे काळजी करत असतात. म्हणून त्यांना आम्ही अगोदर सांगतो बाबा आज मला उशीर होणार आहे, मी आता बाहेर आलेलो आहे तर तुम्ही जेवून घ्या. मग आपले घरचे काळजी करत नाही. आणि तुम्ही पण माझ्या मित्र ड्रायव्हर, तुम्ही ड्रायव्हर असाल तर खरंच तुम्ही पण तुमच्या घरी पहिले सांगत जावं बाबा आज मी बाहेर आलेलो आहे, आता मी कधी येईल ते मला माहीत नाही पण सुटल्यावर नक्की मी फोन करेल. कारण मी आहे ना मी पण सुटलो ना तर पहिला फोन करतो घरी माझ्या मुलाला किंवा माझ्या बायकोला आता मी कामानं सुटलो. मग ते आपली काळजी करत नाही. तर बघूया आता आपण बिल्डिंगमध्ये किती वाजता जातो आपल्या बँड्राला. आता तर मी अंधेरीला आहे. आता इथून माझी मॅडम कधी निघेल आणि मी कधी बँड्राला पोहोचेल ते नक्की तुम्हाला मी दाखवतो परत डिव्हाइसवरती. आता बघा मी गाडी बंद केलेली, माझा डिव्हाइस आता बंद आहे. तर नक्की मी बँड्राला माझ्या मॅडमला सोडल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघा आता आपली सुट्टी झाली ह्या टायमाला आणि तिथून माझा अजून रिक्षा आणि मला 15 मिनिट लागणार माझ्या घरी जायला. तर चला आपण भेटू डायरेक्ट आपल्या बिल्डिंगमध्ये. तेव्हा तुम्हाला दाखवतो मी टाईम किती वाजता सुटणार ते. झालं अंधेरीवरनं आता चाललं पहिलं मॅडमला पहिले पिकअप करूया आपण. आणि तुम्हाला दाखवतो किती टाईम झाला बघा. तुम्हाला दाखवतो बघा 11:10 आले. आता मी इथून निघत आहे अंधेरीवरनं. चला आता आपण बँड्राला किती वाजता पोचतो ना ते तुम्हाला दाखवतो मी. आपण आता बिल्डिंगमध्ये आलो आहे आणि बघा 11:35 झालेले आहे. आपण तिथून 11:10 निघालो अंधेरीवरनं. आता बिल्डिंगमध्ये 11:35 झालेले आहे. आणि आता माझी पण सुट्टी झालेली आहे. आता मी पण चाललो आहे घरी. तर नक्की तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला गाडीमधला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आमच्या ड्रायव्हर लोकांचं किती हाल होतात नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आमचं यायचं टायमिंग आहे पण जायचं टायमिंग नाही. तर चला भेटूया परत आपण नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर छान कमेंट करा. चला बाय बाय, शुभरात्र सर्वांना, यूट्यूब फॅमिली.